नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा. नवी मुंबईलगत अटल सेतू प्रभाव क्षेत्रात तिसरी मुंबई विकसित करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण धोरणाला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. पाहुयात यासंबंधीचा वृत्तांत. राज्यातले 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणं आणि 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्रित सुधारित मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर विमानतळाच्या विकासाला चालना मिळावी याकरिता आवश्यक भूसंपादनासाठी 6,000 कोटींचं कर्ज घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्हा आणि परिसरातल्या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी पुरेशी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील 1,000 एकर जमीन मिळवण्याबाबत मागणी केली होती. त्या मागणीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी नियुक्त नवनगर विकास प्राधिकरण तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे अटल सेतू प्रभाव क्षेत्रात नियोजित शहरीकरण तिसरी मुंबई विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणालाही बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणांमुळे राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी भांडवल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसंच पायाभूत विकास प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय चौकट विकसित होणार आहे. या धोरणानुसार 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीला असतील, तर 25 कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्यांच्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या शक्ती प्रदत्त समितीकडे असतील. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवलं जाणार आहे. प्रत्येक वर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येईल. दाओस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सुमारे 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पारनेर तालुक्यातल्या सुपा MIDC इथं तौरल इंडियाच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दाओस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 18,000 रोजगारांची निर्मिती होणार असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी मेक इन इंडिया संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं. राज्यातल्या औद्योगिक प्रगतीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं ते यावेळी म्हणाले. सामंजस्य करार झाल्यानंतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दाओसमध्ये 2025 मध्ये करण्यात आलेले करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आले आहेत. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. आता घेऊया धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात विक्रमी ठरत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते मुंबईत एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचं स्वरूप दिल्यामुळेच राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झालं आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगानं परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या कराराच्या वेळी बोलत होते. या कराराच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातला विकास संपूर्ण राज्यात पोहोचवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्ग आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभिनव संकल्पनेचं कौतुक केलं. याबरोबरच आजचा साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.